tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हाताळला गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून 30 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे। नेक्स्ट बॉल यावेळेला उडवण्याचा प्रयत्न करत होता, यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला रोहित यादवच्या माध्यमातून। ही ओळख आहे या खेळाडूची, ही कला आहे या गोलंदाजाकडे। खूप साऱ्या स्पर्धा या खेळाडूने अशाच पद्धतीने गाजवल्या। तोच गोलंदाज आपण पाहतोय रोहित यादव। चांगला बॉल पाहायला मिळाला। पुढचा बॉल हवेमध्ये आहे, स्वतः आपण पाहतोय प्रयत्न करतो रोहित, बॉलच्या खाली वर कॅच, अफलातून झेल पकडलाय। पहिल्याच सामन्यामध्ये रोहित यादव हिरो ठरलाय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी। रिया आणि यश यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक। ज्याप्रमाणे आपण पिकनिकला जातो आणि स्विमिंग पूल मध्ये आपण झेप घेतो, त्याचप्रमाणे रोहित यादवने बॉलच्या खाली आला आणि झेप अक्षरशः घेतली आणि झेल पकडला आणि नागेश ला मात्र तंबूचा रस्ता दाखवला। पहिली विकेट आली आहे। अक्षरशः सूर मारलाय। पुढचा बॉल आतमध्ये आलाय आणि विशेष म्हणजे कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2023 साली याच गोलंदाजाने याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावला होता। तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करतोय रोहित यादव। पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एक झेल पकडलाय आणि कौस्तुभ माघारी परतलाय। आणखीन एक विकेट रोहित यादव। रोहित यादवने पुढचा बॉल रोहितचा, यावेळेला देखील चेंडूला वळण दिलंय, ढकललाय बॉलला हलक्या हातांनी आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे। गोशांकी क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय, त्यामुळे की काय एक धाव जरूर मिळेल। धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 3 या आकड्यावर या स्पर्धेत रंगताना पाहायला मिळतोय रोहित यादव। पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, हा बॉल देखील गेलाय। गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन एका धावेची भर होते। धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत।